सगळ्यात जवळचं उदाहरण देते, झिंगाडे साहेब इथं दिसत आहेत म्हणून. आज जे उमेदवार म्हणून समोर उभे आहेत, आणखीन तर निवडून पण आले नाही, तर आधीच सांगते, कारखाना घातला होता की नाही तुम्ही? किती होता? 7 कोटी का 7.5 कोटी? 7 कोटी. उचलून कोणाला दिला? कोणाला दिला? सांगायचं, जाहीरपणे सांगायचं, घाबरायचं नसतं. ते सुद्धा यांना त्या मागणीला कमी पडला. जिचा सासरा नवरा इतके वर्ष झाले, 40 वर्ष झाले आपल्याला राज्य करतोय, त्यांना ते सुद्धा कमी पडले. त्यांच्या 7-7.5 कोटी सुद्धा उचलून घेतलं. आणि बँकेची जेव्हा जप्ती आली, भरायची वेळ कोणावर आली? कोणावर आली? कशी तुम्ही किती परेशानी झाली? मग अशा व्यक्तिमत्वाला तुम्ही बघणार का तिथं येऊन? ज्याला जिल्हा परिषद त्याची साक्षी बी आहे, अशा लोकांना तुम्ही बघणार का? ह्याचा तुम्ही आपल्या सतत विवेक बुद्धीनं आपल्या कुलदैवतेसमोर बसून हृदयावर हात ठेवून चिंतन मनन करावं आणि मग येताना 7 तारखेला तुम्ही निर्णय घ्यावा.